जय महाराष्ट्र। त्या दिवसाची घटना नुकतीच कानावर आलेली आहे। 5 तारखेला जे फडतरे काका जे प्राध्यापक आहेत त्यांना एस टीमधल्या ज्या कंडक्टर आणि ड्रायव्हर यांनी भर रस्त्यामध्ये मधोमध उतरवलं का, तर त्यांचा जो पास आहे तो जीर्ण झाला आहे हे त्यांनी कारण दिलं आहे। पण हे कारण कितपत योग्य आहे? पास जीर्ण झाला आहे तर त्यांना तुम्ही मुदत द्या ना, की नवीन पास बनवून आणा, नवीन पास। अर्ध्या रस्त्यामध्ये इतक्या वयोवृद्ध माणसाला उतरवणं हे कितपत योग्य आहे? त्या कंडक्टरला, त्या ड्रायव्हरला घरी त्यांचे वडील नाही आहेत का, काका नाही आहेत का, त्यांच्या घरात कोणी वयोवृद्ध नाही आहेत का? भर रस्त्यावर अर्ध्यावर उतरवून तो माणूस पुढे कसा जाईल? भर रस्त्यात त्याला काही मध्ये झालं तर त्याची जबाबदारी हे कंडक्टर आणि ड्रायव्हर घ्यायला तयार आहेत का, याचा विचार करतात का? आमच्याकडे अशा बऱ्याच एस टी महामंडळाबद्दल तक्रारी आलेल्या आहेत। सगळेच वाईट आहेत असं मी म्हणणार नाहीत। बरेचसे ड्रायव्हर आणि कंडक्टर खरोखर खूप चांगले आहेत, प्रवाशांची ते खूप काळजी घेतात। पण जे मुजोर कंडक्टर आणि ड्रायव्हर आहेत, जास्त करून हल्ली मी एक महिला असून बोलते, क्षमा करावी, पण काही महिला कंडक्टरांच्या बाबतीमध्ये आमच्याकडे बऱ्याच तक्रारी आलेल्या आहेत। मागेही आपण सर्वांनी टी व्हीवर किंवा आपल्या मोबाईलवर पाहिलं असेल की एका विद्यार्थिनीला एका महिला कंडक्टरने केस पकडून मारलेलं होतं, तिची अडवणूक केली होती। तर या महिला कंडक्टरची आणि त्यांना साथ देणाऱ्या ड्रायव्हरांचं एस टी महामंडळाने लवकरात लवकर काय तो निर्णय लावावा, नाहीतर आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आमच्या पद्धतीने आंदोलन करू। कारण त्या महिला जी कोणी कंडक्टर आहे तिच्यावर अजूनपर्यंत काही कार्यवाही केलेली गेलेली नाही। त्यामुळे आमच्या सर्वांची विनंती आहे एस टी महामंडळाला, सध्या आम्ही विनंती करतोय तुम्हाला, ह्या विनंतीचा जर तुम्ही योग्य तो विचार केला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने जे काही आम्हाला विरोध करायचा आहे तो आम्ही नक्कीच करू। धन्यवाद। मी शारदा गुरव, जिल्हा प्रमुख शिंदेगड। सर्वात माझा जय महाराष्ट्र। आत्ताचा जो कालचा प्रकार आहे तो अतिशय गंभीर आहे ते आहेत। आम्हाला मला मागच्या 4-8 दिवसापूर्वी पण असे बरेचसे मुलींचे पण व्हिडिओ आलेले आहेत। बरं राहतात त्या मुली आम्हाला फोन करतात, मॅडम आमचा असा प्रकार आहे। मला वाटतंय मी प्रदीप काकांनाही फोन केला होता, त्यावेळेला प्रदीप काकांनी इथं फोन करून त्यांची विचारपूस केली होती। पण त्यावेळीही या लोकांनी किंवा इथल्या सहाय्यकांनी त्याची काहीही दखल न घेता काहीच त्याच्यावर कारवाई केली नाही। असे बरेचसे येता जाता स्टॉपवर हात केला तरी त्या बसेस थांबतसुद्धा नाही। ह्याच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्ही जो काही निर्णय घेईल त्याला त्यांनी मान्य करावे असं मी बोलतो। घटना घडलेली आहे, त्या घटनेसाठी त्या महिलांना कडक कारवाई भेटली पाहिजे असे आमच्या पक्षातर्फे त्यांना विनंती आहे। जय महाराष्ट्र। मी शहर प्रमुख आहे तासगावची, आणि मला एवढं सांगायचं की जे आजोबांच्या बाबतीत जे घडले त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। प्रत्येक वेळेला मी मिरजला माझं जाणं येणं असतं, तर त्या बसमध्ये एवढी गर्दी असते ना, तर बसेस पण थांबत नाहीत। आणि प्रवाशांना बसमध्ये बसलं तर केव्हा असं एकदम गर्दी वगैरे असेल तर कसं पण त्यांच्यावरती बोलणं केलं जातं प्रवाशांबरोबर। बरं, तुम्ही एक महिला आहे, महिला म्हणून या महिलेवरती काय कारवाई झाली पाहिजे? त्यांना सस्पेंड केलं पाहिजे अशा लोकांना, जे जास्त घरी बसवलंच पाहिजे। घरी बसवलंच पाहिजे अशा लोकांना। तसं पाहायला गेलं तर हे कृत्य चुकीचंच आहे। एखाद्या 96 वर्षाच्या वयोवृद्धांना खाली उतरवणं हे चुकीचं आहे, आणि महिला वर्गांनी हे करून त्यांना सपोर्ट कंडक्टर ड्रायव्हरनी करणं हे पण तितकंच चुकीचं आहे। कारण की एकतर आपल्या एस टी महामंडळाने खूप छान सुविधा केलेल्या आहेत की 75 वर्षाच्या वरील वयोवृद्धांना, ज्येष्ठ नागरिकांना मोफत बसच्या सुविधा आहेत। त्यातही त्यांनी तिकीटही काढलं, त्यांचा पास फाडून त्यांना खाली उतरवलं, हे खूप रॉंग गोष्ट आहे। आणि ह्या गोष्टीसाठी त्यांना कडक कारवाई करावी अशी माझी विनंती आहे। आणि अशा पद्धतीने मी एक विद्यार्थिनी आहे, ज्याला मी रोजच सगळेच कंडक्टर किंवा ड्रायव्हर यांच्यावर आक्षेप नाही आहे, परंतु जे 100पैकी 25 तर असे आहेत की बस कधी मोकळ्या असून सुद्धा सांगली ते तासगावमधून येताना बस त्या स्टॉपवरती कॉलेज कॉर्नरवरती थांबवल्या जात नाही आहेत। आता तुमचा रूट काय तासगाव ते सांगली आहे ना? मी रोज तासगाव सांगली प्रवास करते। येताना सांगली कॉलेज कॉर्नरला बसेस खूप प्रमाणात थांबतच नाही आहेत। कधी आम्ही समजू शकतो की ज्या वेळेला बसेस फुल आहेत, गाडी नाही आहे, गाडीत जागा नाही आहे, पण अशा वेळेला पण बसेस थांबत नाही आहेत की ज्या वेळेला गाडीत स्पेस असतो, पण तरीही ते लोक थांबवत नाही आहेत। हे कितपत योग्य आहे? कारण एखादी महिला खूप वेळ जर त्या स्टँडवरती थांबली की आपण नंतर मेणबत्त्या घेऊन महिलांवर हे झालं ते झालं हे म्हणण्यापेक्षा अगोदर त्याची काळजी घेणं तितकंच योग्य असं मला वाटतं। बरं, यांना आता सस्पेंडच करणं गरजेचं आहे। त्यांना
कडक कारवाई करणं गरजेचं आहे. त्याच्यावर सर्वांनी मिळून जो काही निर्णय घेतील पण तो कारवाई ही कडक स्वरूपाची असावी ही 10 माझी ते विनंती 15 आहे. दिवसात ते माफी सुद्धा त्यांनी मागितलेली नाही आणि मागतील वाटत पण नाही अजून. त्यांनी 10 ते 15 दिवसाच्या आत जर माफी मागितली असती तर कदाचित शिवसेना प्रमुख यांनी त्याच्यावरती म्हणजे एक सहानुभूती दाखवली असती, परंतु त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळं कडक कारवाई झाली पाहिजे. थँक्यू.